नमस्कार मुलांनो, आज आपण इयत्ता 5वी मधलं काय शिकणार आहोत. जो युनिट 4 आहे ते आज आपण अभ्यासणार आहोत. तर मुलांना आपण 4.1 हाऊ क्रिएचर मूव्स ही कविता अभ्यासलेली आहे की त्याच्यात क्रिएचर कशा कशा पद्धतीने मुवमेंट करतात. तर आज आपण नवीन टॉपिक अभ्यासणार आहोत. तर आपल्या टॉपिकचं नाव काय आहे? 4.2 लोकेशन गेम्स. तर काय अभ्यासणार आहोत मुलांना? 4.2 लोकेशन गेम्स. तर बघा इथे काय आहे, लोकेशन म्हणजेच काय मुलांना? ठिकाण. LOCATION लोकेशन. तर आता तर जे इंटरनेटचं हे आहे, आपण हे लोकेशन हे ते आता आपल्यासाठी हा शब्द काय झालेला आहे, खूप कॉमन झालेला आहे. आपल्याला आता कुणी आपल्याला ऍड्रेस विचारत असेल, आपल्याला म्हणजे आपल्या घराचा पत्ता पाठवायचा असेल, तर आजकाल काय करतो आपण, ते टाईप न करता मेसेज मध्ये पूर्ण ऍड्रेस न करता आपण लाईव्ह लोकेशन काय करू शकतो, आपल्या फोन मधून म्हणजे जे आपल्या घराचा जे पत्ता आहे, जे ऍड्रेस आहे, त्या आपण आपल्या फोन मधून सुद्धा काय करू शकतो, दुसऱ्याला पाठवू शकतो. आणि जे फॉलो करून, जसं आपल्या त्या लोकेशन मॅप मध्ये जे दिसते आहे ते फॉलो करून, ज्याला आपल्या घरी यायचं आहे किंवा कुठे जायचं असेल तर त्या मॅपद्वारे त्या लोकेशनच्या परफेक्ट याच्यामुळे काय करू शकतो की आपण तिथपर्यंत पोहोचू शकतो. लोकेशन म्हणजेच काय मुलांना? स्थळ किंवा एखाद्या ठिकाणाचा पर्टिक्युलर असा ऍड्रेस. लोकेशन म्हणजेच काय? स्थळ. आणि गेम्स, गेम्स म्हणजे काय? खेळ. तर इथे आपल्याला या छोट्याशा याच्यामध्ये जे टॉपिक दिलेला आहे, इथे लोकेशन गेम म्हणजे जे स्थळ असतात किंवा जे काही ठिकाण असतात. तर आणि जसं जसं बघा आता म्हणजे तुमच्या स्कूलचा जो लोकेशन असतो तो वेगळा असतो, तुमच्या घरचं लोकेशन काय असते वेगळं असते. एखाद्या कुठल्या ठिकाणी रेल्वे स्टेशन, बस, हे लोकेशन म्हणजे काय? स्थळ वेगवेगळे. आपण एकाच ठिकाणात जरी राहत असलो तरी प्रत्येक स्थळ काय असतात, वेगवेगळ्या बाजूला वेगवेगळ्या दिशेला असतात, म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी असतात. तर ते म्हणजे ते स्थळ आपण त्या हिंटमुळेच काय करू शकतो, आपण त्या ठिकाणापर्यंत पोहोचू शकतो. तर इथेच आपल्याला हेच पाहायचं आहे की आपल्याला या टॉपिक मध्ये, आपल्याला या 4.2 मध्ये लोकेशन गेम म्हणजे ठिकाणांचा खेळ काय काय दिलं आहे, म्हणजे काय दिलेलं आहे, हे आज आपण मुलांना अभ्यासणार आहोत. तर चला मग आपण काय करूया, लोकेशन गेम या टॉपिकला आपण सुरुवात करूया. तर बघूया इथे काय दिलेलं आहे, ते याचं जे एक्सप्लेनेशन आहे ते आपण बघूया. तर बघा काय दिलेलं आहे आपण बघूया. बघा इथे काय दिलेलं आहे मुलांना, हिअर टीचर म्हणजे ह्या टॉपिक मध्ये आपल्याला काय करायचं आहे, एक छोटंसं गेम खेळायचं आहे. म्हणजे लोकेशन म्हणजे तुम्हाला ठिकाण सांगायचे आहे की कोण कुठल्या दिशेला आहे, कोण कुठे उभा आहे, कोण कुठे बसलेला आहे, स्कूल कुठे आहे वगैरे जे काही असेल ते. तर बघा इथे आपल्याला दिलेलं आहे, हिअर टीचर इज टीचिंग अबाउट लोकेशन ऑर पोझिशन थ्रू अ गेम. म्हणजे या टॉपिक मध्ये काय करणार आहे, टीचर म्हणजे जे शिक्षक आहेत ते काय करणार आहेत, इज टीचिंग म्हणजे ते काय करणार आहे, शिकवणार आहेत अबाउट लोकेशन और पोझिशनला. अबाउट म्हणजे ज्याविषयी, कशाविषयी शिकवणार आहेत, लोकेशन. लोकेशन म्हणजे स्थळ, एखाद्या ठिकाणाविषयी. किंवा पोझिशन पण आपण म्हणू शकतो की स्थिती. पोझिशन म्हणजे जे स्थिती आहे. तर आपल्याला टीचर म्हणजे इथे शिकवणार आहेत एका कशाविषयी शिकवणार आहे, पोझिशन आणि लोकेशन. ते त्या ठिकाणच्या स्थळाविषयी, त्या ठिकाणच्या स्थितीविषयी आपल्याला शिकवणार आहेत. ते कशाद्वारे शिकवणार आहेत, थ्रू, THROUGS, थ्रू म्हणजे च्याद्वारे, अगेन, थ्रू अ गेम म्हणजे ते गेमच्या द्वारे काय करणार आहेत, आपल्याला लोकेशन म्हणजे जे स्थळ आहे, जे ठिकाण आहे ते कुठे आहे, हे आपण आज काय करणार आहोत, गेमच्या द्वारे म्हणजे खेळाच्या माध्यमातून आज आपण शिकणार आहोत. बघा, वेअर वन स्टुडंट आस्क अ क्वेश्चन अँड अदर स्टुडंट्स एक्सप्लेन देअर पोझिशन. म्हणजे इथे काय दिलेलं आहे मुलांना या टॉपिक मध्ये, म्हणजे जे त्यांचे टीचर आहेत ते काय करतील, मुलांना प्रश्न विचारतील. आणि म्हणजे लोकेशन म्हणजे जे स्थळ आहे किंवा ज्या ठिकाणी ते मुलं आहेत ते काय करतील, गेमच्या द्वारे म्हणजे खेळाद्वारे काय करतील, ते खेळाद्वारे हा लोकेशन, हा जो हे आहे आपला टॉपिक आहे ते एक्सप्लेन होणार आहे. आणि या खेळामध्ये काय दिलेलं आहे की बघा, वेअर वन स्टुडंट आस्क म्हणजे इथे काय करणार आहे, वन स्टुडंट आस्क म्हणजे एक मुलगा आहे, आस्क अ क्वेश्चन एक मुलगा काय विचारणार आहे, प्रश्न विचारणार आहे. म्हणजेच काय, इथे कशी खूप मोठी म्हणजे तुम्ही ज्या क्लासमध्ये आहात तशी क्लासरूम आहे. आणि क्लासरूम मधला तुमच्या क्लासमधला एक मुलगा म्हणजे त्या क्लासमधला मुलगा एक काय करणार आहे, आस्क क्वेश्चन म्हणजे तो प्रश्न विचारणार आहे. अँड अदर स्टुडंट्स आणि क्लास मधले काय आहे, जे बाकीचे मुलं आहेत. सपोज मुलांना हा काय आहे, आपला क्लास आहे, ठीक आहे. इथे बेंचेस आहेत, हे बेंचेस आहेत, ठीक आहे.
हे बेंचेस आहेत मध्ये वगैरे, इथे टीचरची चेअर आहे आणि हे काय आहे, हे ब्लॅकबोर्ड आहे. हा एक मुलगा येऊन काय करेल, हा जो मुलगा आहे हा आस्क क्वेश्चन म्हणजे प्रश्न विचारेल आणि ही जी बाकीची क्लास मधली जी मुलं आहेत ते काय करणार आहेत, प्रश्नांची उत्तरं देणार आहेत. तर बघा मुलांना प्रश्न कशाबद्दल असणार आहे, लोकेशन म्हणजे आपल्या पाठाचं नाव काय आहे, लोकेशन म्हणजे स्थान, म्हणजे स्थानाविषयी म्हणजे कोण कोण कोणत्या दिशेला आहे, कोण कोणत्या ठिकाणी बसलेला आहे, कोण कुठे आहे, मागे आहे, पुढे आहे, बाजूला आहे, मागे आहे की चेअरच्या मागे आहे. तर हे या प्रकारचे प्रश्न असणार आहे आणि त्यावरून तुम्हाला काय सांगायचंय, तुम्ही कोणत्या स्थळाला आहे म्हणजे तुमचं लोकेशन काय आहे हे सांगायचं आहे. तर हा जो लोकेशन जो चॅप्टर आहे आपल्याला गेम खेळून प्रश्न उत्तर माध्यमाच्या स्वरूपात काय करायचंय, हा चॅप्टर आपल्याला अभ्यासायचा आहे आणि खूप इंटरेस्टिंग आहे. हा जो गेम आहे हा तुम्ही तुमच्या क्लासमध्ये तुमच्या स्कूलमध्ये पण काय करू शकता, करू शकता. तर बघा आपण मी तुम्हाला सांगितलंय की या क्वेश्चन आन्सर फॉर्म मध्ये जो एक मुलगा येईल आणि काय करेल, प्रश्न विचारेल आणि त्यांना म्हणजे तो पर्टिक्युलर त्या मुलांचं नाव घेऊन प्रश्न विचारेल आणि त्या मुलांना काय करायची आहे, लोकेशन सांगायचंय त्यांचं म्हणजे त्याला त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत. तर बघा वेअर आर यू गौरी, इथे हा जो मुलगा आहे हा क्लासमध्ये उभा आहे, हा विचारतो वेअर आर यू गौरी. जेव्हा मुलांना प्रश्न विचारतो तेव्हा आपण WH क्वेश्चन पासून चालू होतात, वेअर, व्हॉट, व्हेन, हाऊ, परत व्हॉट, वेअर, व्हेन, हाऊ अशा शब्दांच्या माध्यमातून काय करतात, प्रश्न आपण विचारतो. तर असाच प्रश्न WH पासून चालू झालेला आहे. वेअर आर यू गौरी, या मुलाने विचारलाय वेअर आर यू गौरी म्हणजे तू कुठे आहेस. बघा तू कुठे आहेस म्हणजे त्यांनी विचारलं की तू कोणत्या ठिकाणी आहेस, तुझं लोकेशन काय आहे. तर बघूया गौरी ह्याच्यावर काय उत्तर देते. आता गौरी म्हणते आय एम बिहाइंड, बिहाइंड म्हणजे मागे, आय एम बिहाइंड यू नियर द ब्लॅकबोर्ड. बघा बिहाइंड म्हणजेच काय मुलांना, बिहाइंड म्हणजे मागे, बिहाइंड म्हणजे काय, च्या मागे. आय एम बिहाइंड यू, मी तुझ्या मागे आहे. नियर द ब्लॅकबोर्ड, नियर म्हणजे काय, NEAR, नियर म्हणजे काय, जवळ. नियर द ब्लॅकबोर्ड, ब्लॅकबोर्ड म्हणजे जो फळा असतो, तुमच्या स्कूलमध्ये पण असं ब्लॅकबोर्ड असेल, ब्लॅकबोर्ड म्हणजेच काय, फळा. बिहाइंड, गौरी काय उत्तर देते, ही आहे गौरी आय एम बिहाइंड यू म्हणजे मी तुझ्या मागे आहे. नियर द ब्लॅकबोर्ड म्हणजे मी तुझ्या मागे आहे पण मी ब्लॅकबोर्डच्या म्हणजे काय आहे, फळ्याच्या जवळ आहे. आता बघूया दुसरा प्रश्न कोणाला विचारतो, वेअर आर यू पल्लवी. बघा आता तो पल्लवीला विचारतो की वेअर आर यू पल्लवी, पल्लवी तू कुठे आहे. आता पल्लवीची पोझिशन विचारतो, पल्लवी काय सांगेल. बघा पल्लवीचं उत्तर काय आहे, आय एम हिअर, आय एम हिअर, आय एम हिअर म्हणजे इथे, आय एम हिअर इथे. नियर, नियर म्हणजे काय मुलांना, जवळ. NEAR जवळ. आय एम हिअर नियर द विंडो, विंडो म्हणजे काय, खिडकी. मी कुठे आहे, आय एम हिअर खिडकी, आय एम हिअर म्हणजे मी इथे आहे. नियर द विंडो म्हणजेच काय आहे, मी खिडकीच्या जवळ आहे. तिने तिचं लोकेशन सांगितलं, तिने तिचं स्थळ सांगितलं, ती क्लासरूम मध्येच आहे पण कुठे आहे, आय एम हिअर मी इथे आहे आणि नियर द विंडो म्हणजे काय आहे, मी विंडोच्या बाजूला आहे म्हणजे मी खिडकीच्या काय आहे, जवळ आहे. आता बघूया पुढचा प्रश्न काय आहे, वेअर आर यू प्रतीक्षा, वेअर आर यू प्रतीक्षा, प्रतीक्षा तू कुठे आहे. बघा प्रतीक्षा काय म्हणते, प्रतीक्षाने काय उत्तर दिलं, हिअर म्हणजे काय आहे, तिने असा हँड रेस केला, हँड्स अप केला म्हणजे हात असं वर केला आणि काय म्हटलं, आय एम हिअर म्हणजे मी इथे आहे. राईट इन फ्रंट ऑफ यू, राईट इन फ्रंट ऑफ, राईट म्हणजे काय, मी राईट इन फ्रंट ऑफ यू म्हणजे काय आहे, मी तुझ्या समोर उभी आहे. इन फ्रंट ऑफ यू म्हणजे काय, मी तुझ्या समोर उभी आहे. बघा तिने उत्तर दिलं, तिने तिचं लोकेशन सांगितलं. आता बघा पुढचं बघा काय दिलेलं आहे, वेअर आर यू अमृता, अमृताचं लोकेशन विचारलं की अमृता तू कुठे आहे. अमृता काय म्हणते मग, हिअर, HERE हिअर म्हणजे मी इथे आहे. तिने असं सांगितलं की हिअर मी इथे आहे. ऑन द राईट ऑफ सविता, मी सविताच्या काय आहे, उजव्या बाजूला आहे. सविता आहे तिच्या बाजूला तर ती म्हणते आय एम राईट ऑफ सविता म्हणजे मी सविताच्या काय आहे, उजव्या बाजूला आहे. बघा तिने लोकेशन कसं सांगितलेलं आहे. आता बघूया वेअर आर यू प्रणोती, प्रणोती कुठे आहे. बघा प्रणोतीने काय उत्तर दिलं, प्रणोतीला विचारलं की तू कुठे आहे. हिअर, ती काय म्हणते, तिने हात वर केला, हिअर मी इथे आहे.
सेकंड लाईन बघा, तिने तिचं स्थळ कसं सांगितलं, लोकेशन कसं सांगितलं. इकडे हे फर्स्ट नंबरची लाईन आहे, ही सेकंड, आणि इकडे थर्ड नंबरची. ती काय म्हणते, सेकंड लाईन. मी कुठे आहे, सेकंड लाईन म्हणजे मी दुसऱ्या रांगेमध्ये आहे, आणि दुसऱ्या रांगेत ती कुठे बसलेली आहे, सेकंड बेंच, म्हणजेच ती दुसऱ्या नंबरच्या बेंचवर बसलेली आहे. बेंच म्हणजेच काय मुलांना, बाक. जे तुम्हाला स्कूलमध्ये डेस्क बेंच असतात, बेंच म्हणजेच काय, बाक. तर ती काय म्हणते, हिअर सेकंड लाईन, मी दुसऱ्या लाईन मध्ये आहे आणि सेकंड बेंचवर बसलेली आहे. बघूया आता तिसरा प्रश्न काय आहे, वेअर आर यू प्रवीण. प्रवीण तू कुठे आहे. प्रवीण विचारतो हाय, तो असं सांगतो की हाय मी इथे आहे. आय एम ऑन द लेफ्ट ऑफ केदार, मी केदारच्या डाव्या बाजूला आहे. काय सांगतो, हा बघा इथे हा केदार बसलेला आहे. ऑन द लेफ्ट ऑफ केदार, केदारच्या मी काय बघा, लेफ्ट म्हणजे डावी साईड. आय एम ऑन द लेफ्ट ऑफ केदार म्हणजे केदारच्या मी काय आहे, डाव्या बाजूला बसलेला आहे. तर बघा या लोकेशन मध्ये म्हणजे कोण कुठे बसलेला आहे, इन फ्रंट ऑफ यू, नियर टू, नेक्स्ट टू, आणि मग असं म्हणजे याच्यात सांगितलेलं आहे की लोकेशन सांगितलं आहे त्यांनी, त्या ज्या दिशेला बसलेले आहे, ज्या बाजूला बसलेले आहे, तसं लोकेशन काय केलेलं आहे त्यांनी सांगितलं आहे. वेअर आर यू सूरज. आता बघा सूरजला विचारलं की सूरज तू कुठे बसलेला आहे. बघा सूरज त्याचं लोकेशन काय सांगतो, आय एम ऍट द बॅक. आय एम ऍट द बॅक. बॅक म्हणजेच काय मुलांना, मागे. तो काय म्हणतो, मी मागे बसलेला आहे. बॅक म्हणजेच काय, मागे. आय एम ऍट द बॅक म्हणजे मी काय आहे, मागे आहे. ऑन द लास्ट बेंच, मागे बसलेला आहे, आणि लास्ट म्हणजे काय, शेवटचा. लास्ट म्हणजे काय, शेवटचा. आय एम ऍट द बॅक, मी मागे बसलेला आहे. ऑन द लास्ट बेंच, मी शेवटच्या बाकावर बसलेला आहे. असं कोण सांगतो, म्हणजे ह्या ज्या मुलांना केदारला, प्रणोती, पल्लवीला ते काय प्रश्न विचारलेले आहेत, तर त्यांनी काय सांगितलेलं आहे, त्यांची पोझिशन सांगितलेली आहे की ते कुठे बसले आहेत ते त्यांनी सांगितलेलं आहे. तर मुलांना या चॅप्टर मध्ये काय केलं आपण की या प्रश्नांच्या माध्यमातून म्हणजे या गेम म्हणजे या खेळाच्या माध्यमातून काय केलेलं आहे आपण, लोकेशन म्हणजे कोण कुठे आहे, लोकेशन किंवा जे काही पोझिशन असते, पोझिशन म्हणजे जी काही स्थिती असते, आपण ज्या स्थितीत बसलेलो असतो, मागे असू दे, पुढे असू दे, किंवा हे ज्या ठिकाणी बसलेलो असतो, तर त्या लोकेशन गेम्स या खेळाद्वारे काय केलेलं आहे आपण हे अभ्यासलेलं आहे. एक सुंदर असं गेम आणि सुंदर अशी ऍक्टिव्हिटी तुमच्या बुक मध्ये दिलेली आहे जी आपण अभ्यासलेली आहे. तर मुलांना ही जी गेम, हा जो लोकेशन गेम आहे, तुम्ही पण तुमच्या क्लासमध्ये काय करा, खेळा. त्याच्यामुळे काय येईल, तुम्हाला पण तुम्ही एक्झॅक्टली कुठे आहात, कशा आहात हे छान प्रकारे काय येईल, डिस्क्राईब करता येईल. तर मुलांना आता आपण ह्याचे काय बघूया, जे मिनिंग्स आहेत ते काय बघूया आपण. याचे मिनिंग आता अभ्यासूया. मिनिंग म्हणजेच काय, अर्थ. जे या गेम मध्ये किंवा जे आपल्या टॉपिक मध्ये जे कठीण शब्द आलेले होते त्याचे आपण काय बघूया, आता आपण अर्थ बघूया. बघा बिहाइंड, BEHIND, बिहाइंड म्हणजेच काय मुलांना, मागे. आपण म्हणतो बिहाइंड द स्टोअर, कोणी आपल्याला जर ऍड्रेस लिहायचा असेल तर बिहाइंड द स्टोअर म्हणजे दुकानाच्या मागे. बिहाइंड द बँक म्हणजे बँकेच्या मागे. असं बिहाइंड म्हणजे च्या मागे, त्याचा अर्थ काय होतो, बिहाइंड म्हणजे मागे. मग आहे ब्लॅकबोर्ड. ब्लॅकबोर्ड सगळ्यांनाच माहिती आहे आपल्याला. आपण म्हणजे जेव्हा स्कूलमध्ये एंट्री करतो तेव्हापासूनच काय आपल्या क्लासमध्ये काय असतो, ब्लॅकबोर्ड असतो, फळा असतो, म्हणजे ज्याच्यावर आपण लिहितो वगैरे, तो काय ब्लॅकबोर्ड. ब्लॅकबोर्डची स्पेलिंग काय आहे, BLACKBOARD. ब्लॅकबोर्ड म्हणजेच काय मुलांना, फळा. आता बघा LEFT, लेफ्ट म्हणजेच काय मुलांना, डाव्या साईडला. लेफ्ट म्हणजे डाव्या. RIGST, राईट म्हणजे काय, उजवा हात. बघा हा माझा राईट हँड आहे आणि हा काय आहे, माझा लेफ्ट हँड आहे. आपण म्हणतो ना लेफ्ट साइड, राईट साइड, असं. तर लेफ्ट अँड राईट हे आपण आपलं स्थळ दाखवण्यासाठी पण आपण हे करू शकतो. आपल्याला कोणाला मार्ग विचारायचा असेल तर आपण म्हणतो ना की सरळ जा, मग लेफ्टला वळा, मग राईटला वळा. तर तेच म्हणजे आपल्याला जर लोकेशन दाखवायचं असेल तर लेफ्ट राईट ह्या काय ज्या बाजू आहेत त्या महत्वाचं आहे. लास्ट बेंच म्हणजेच काय मुलांना, शेवटचा बाक. आपण आता स्कूलमध्ये जेव्हा बसतो तेव्हा पहिला बेंच, दुसरा बेंच, तिसरा बेंच अशी बाकांची किंवा बेंचेसची अरेंजमेंट असते. आणि जो सगळ्यात शेवटचा जो बेंच असतो क्लासमधला किंवा कुठल्याही ठिकाणात, तर त्याला काय म्हणू आपण, लास्ट बेंच, शेवटचा बेंच. मग आहे सेकंड लाईन म्हणजेच काय, दुसरी ओळ. सेकंड लाईन याचा अर्थ सांगण्याची गरजच नाही तुम्हाला. फर्स्ट, सेकंड,
फर्स्ट लाईन, सेकंड लाईन हे आपण लहानपणापासून शिकत आलेलो आहोत. तर सेकंड लाईन म्हणजेच काय मुलांना, दुसरी ओळ, दुसऱ्या नंबरची ओळ. तर अशा प्रकारे हा सुंदर असा गेम काय केलेला आहे, लोकेशन गेम आपण अभ्यासलेला आहे आणि याचे जे मीनिंग्स आहेत, अर्थ आहेत, हा सुद्धा काय केलेला आहे मुलांना आपण अभ्यासलेला आहे. तर तुम्ही हा गेम परत तुम्ही तुमच्या स्कूलमध्ये तुमच्या फ्रेंड सोबत किंवा तुम्ही तुमच्या घरी शेजारी वगैरे पण पार्क मध्ये पण तुम्ही छान खेळू शकता. म्हणजे तुम्ही बिहाइंड विचारायचं असेल तर एखादा मुलगा झाडाच्या मागे असेल तर वेअर आर यू असा प्रश्न विचारेल तर तो काय सांगेल, बिहाइंड द ट्री, मी झाडाच्या मागे आहे. म्हणजे तुम्ही पण अशा प्रकारे काय करू शकता, एका पार्क मध्ये पण फ्रेंड्स असं छान गेम खेळू शकता. तर आपलं हे जे लोकेशन गेम आहे काय झालेलं आहे, आपण अभ्यासलेलं आहे. धन्यवाद.